विद्यार्थी मित्र हो, पेपर फर्स्टमधील ऑपरेशनल ॲम्प्लिफायर या चॅप्टरच्या तिसऱ्या भागामध्ये मी मनोज भावसार सर आपल्या सर्वांचं प्रथमतः स्वागत करत आहे. दुसऱ्या भागामध्ये आपण ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचं व्हर्च्युअल ग्राउंड ही कन्सेप्ट पाहिलेली आहे. या भागामध्ये आपण ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचे ॲप्लिकेशन्सला सुरुवात करणार आहोत. ऑपरेशनल ॲम्प्लिफायरच्या उपयोगाचे प्रमुख दोन प्रकार पडतात. एक लिनियर ॲप्लिकेशन्स आणि दुसरे नॉन लिनियर ॲप्लिकेशन्स. हे जे आहेत आपल्याला दिसत आहेत हे लिनियर ॲप्लिकेशन्स ऑफ ऑप ॲम्प आणि नॉन लिनियर ॲप्लिकेशन्स ऑफ ऑप ॲम्प असा हा दुसरा भाग आहे. यापैकी लिनियर ॲप्लिकेशन्स ऑफ ऑप ॲम्प या सब टॉपिकला आपण सुरुवात करत आहोत. पहिलं ॲप्लिकेशन आहे नॉन इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर. ऑपरेशनल ॲम्प्लिफायरला दोन इनपुट असतात. यापैकी एक इन्व्हर्टिंग इनपुट आहे तर दुसरं नॉन इन्व्हर्टिंग इनपुट आहे. जेव्हा ऑपरेशनल ॲम्प्लिफायर नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर म्हणून वापरायचा असतो तेव्हा त्याचं इन्व्हर्टिंग टर्मिनल जे आहे ते रेजिस्टर R1 थ्रू ग्राउंडला दिलेलं आहे. इथे ग्राउंड टर्मिनल दिसते पहा, ग्राउंडला दिलेलं आहे. आणि जे ॲम्प्लिफाय करायचं असं व्होल्टेज ज्याला व्ही इन असं म्हटलं आहे, हे व्ही इन हे कुठं दिलेलं आहे तर व्ही इन हे या ठिकाणी इन्व्हर्टिंग इनपुटला दिलेलं आहे. आता पहा, अशा स्टेजमध्ये येणारं जे आउटपुट आहे ते या ठिकाणी VO आउटपुट व्होल्टेजच्या स्वरूपामध्ये VO त्याला म्हटलेलं आहे. म्हणजे व्ही इन हे इनपुट व्होल्टेज आहे, VO हे आउटपुट व्होल्टेज आहे. फीडबॅक रेजिस्टर या ठिकाणी जोडलेला आहे ज्याला R2 असं म्हटलेलं आहे. इनपुट रेजिस्टर हा R1 आहे. इनपुट रेजिस्टरमधून वाहणारा करंट I1 आहे तर फीडबॅक रेजिस्टरमधून वाहणारा करंट IF आहे. मग काही ज्या आपल्याला गेन कॅल्क्युलेट करताना ॲम्प्लिफायरच्या बाबतीत गेन अतिशय महत्त्वाची आहे आणि ही गेन कॅल्क्युलेट करायची असेल तर आपल्याला ह्या ज्या गोष्टी आत्ता सांगितलेल्या आहेत ह्या टर्म्स अगोदर आपल्याला समजून घेणं आवश्यक आहेत. कुठल्या कुठल्या टर्म्स पाहिल्यात आपण पुन्हा एकदा त्या पाहूयात. इनपुटचा रेजिस्टन्स R1, फीडबॅक रेजिस्टर R2, आउटपुट व्होल्टेज VO, इनपुट व्होल्टेज व्ही इन. त्याचबरोबर या ठिकाणी नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल जे आहे हे नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला आलेलं जे व्होल्टेज आहे ते V1 आहे आणि इन्व्हर्टिंग टर्मिनलला आलेलं व्होल्टेज हे V2 इतकं आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला ॲक्च्युली गेन कशी कॅल्क्युलेट करायची हे आपल्याला पाहायचं आहे. ऑपरेशनल ॲम्प्लिफायरची गेन कशी कॅल्क्युलेट करायची या टर्म्स पाहिल्यानंतर एक महत्त्वाची कन्सेप्ट आपण यापूर्वी पाहिलेली आहे, व्हर्च्युअल ग्राउंड पॉईंट. आता व्हर्च्युअल ग्राउंड पॉईंट कोणता आहे तर इथे हा जो काही V2 पॉईंट आहे, V2 हा व्हर्च्युअल ग्राउंड पॉईंट आहे. म्हणजे या ठिकाणचं व्होल्टेज जे आहे ते 0 असणार आहे. हे का 0 आहे कारण ऑप ॲम्पच्या आयडियल कॅरेक्टरिस्टिक्समध्ये आपण पाहिलेलं आहे की जी गेन आहे ऑप ॲम्पची ती इन्फिनिटी आहे आणि ऑपरेशनल ॲम्प्लिफायरची गेन जर इन्फिनिटी असेल तर याचा अर्थ गेन म्हणजे काय, आउटपुट व्होल्टेज VO डिव्हायडेड बाय इनपुट व्होल्टेज व्ही इन हे काय असलं पाहिजे, इन्फिनिटी असलं पाहिजे. हा भागाकार काय असला पाहिजे, इन्फिनिटी. आणि हा भागाकार इन्फिनिटी येण्यासाठी या ठिकाणी हे जे व्ही इन आहे म्हणजे इनपुट व्होल्टेज आहे हा जो पॉईंट आहे हा कसा असला पाहिजे, इक्वल टू 0. दॅट इज कॉल्ड व्हर्च्युअल ग्राउंड. आणि म्हणून इथलं व्होल्टेज 0 आहे. याचाच अर्थ काय होतो, व्हर्च्युअल ग्राउंड पॉईंटचा व्होल्टेज 0 असल्यामुळं
इनकमिंग करंट किर्चॉफ्स लॉ प्रमाणे इनकमिंग करंट जो आहे म्हणजेच कुठला करंट, इनकमिंग करंट दॅट इज I1 इज इक्वल टू फीडबॅक करंट IF. हे दोन्ही करंट कसे आहेत तर समान आहे. आता हे दोन करंट समान झाले म्हणजे कुठला करंट, इथे पहा हा रेजिस्टर R2 मधून जाणारा करंट ज्याला आपण IF असं म्हटलेलं आहे तो, आणि R1 मधून येणारा करंट की जो I1 आहे. हे दोन्ही कसे आहेत, सेम आहे. हे दोन्ही सेम आहेत. हे झालं एक इक्वेशन आपलं. आता आपल्याला गेन कॅल्क्युलेट करण्यासाठी व्होल्टेजचा विचार आपण करूया. जेव्हा V2 हे 0 आहे आणि V1ला इनपुट व्होल्टेज दिलं, याचाच अर्थ जे काही आपण इनपुट व्होल्टेज असेल Vin दॅट इज इक्वल टू V1. कारण हेच व्होल्टेज इथे सरळ आहे दिलेलं, मध्ये कुठलाही रेजिस्टर नाही, म्हणजेच Vin हेच काय आहे, V1 आहे. V1 व्होल्टेज दिल्यानंतर आउटपुटला काय येतं, V0. आता आउटपुट व्होल्टेज V0 कसं आहे, V0 इक्वल टू इट ॲम्प्लिफाईज द डिफरन्स बिटवीन द इनपुट सिग्नल. म्हणजेच Vin मायनस V2 हा डिफरन्स ॲम्प्लिफाय करेल की जेव्हा V2 हे व्होल्टेज कसं आहे, 0 आहे, म्हणजेच काय ॲम्प्लिफाय करेल ते Vin. आता हे करत असताना आपण इथे ह्या व्हर्च्युअल ग्राउंड पॉईंटचा विचार करूया. व्हर्च्युअल ग्राउंड पॉईंट हा 0 पॉईंटला आहे, म्हणजेच या ठिकाणी हे जे दोन करंट्स इक्वल दाखवले आपण I1 आणि IF. आता या ठिकाणी आपण काय करूयात की व्होल्टेज Vin आणि व्होल्टेज VO याचा फॉर्म्युला आपण तयार करूया की जेणेकरून आपल्याला गेन काढता येईल. आता पहा की या नेटवर्कमध्ये आउटपुट व्होल्टेज VO आहे, R2 आहे, R1 आहे. R1च्या बाजूचं व्होल्टेज आहे V2. आता R1 R2 हे साधं पोटेन्शियल डिव्हायडर नेटवर्क या ठिकाणी तयार होतं. मग R1च्या बाजूचं व्होल्टेज जर V2 असेल तर तो काढण्यासाठी एक सोपा फॉर्म्युला आहे. V2 बरोबर ज्या रेजिस्टरच्या ॲक्रॉस व्होल्टेज काढायचे. आता V2 हा कोणाच्या ॲक्रॉस आहे तर R1, म्हणून R1 डिवायडेड बाय दोन्ही रेजिस्टरची बेरीज R1 प्लस R2. या ठिकाणी R1 प्लस R2 हा आहे R1 आणि हा आहे R2 मल्टिप्लाइड बाय इंटू आउटपुट व्होल्टेज VO. असा आपण या ठिकाणी काय तयार केला, एक फॉर्म्युला तयार केला. कसा केला तो, तर R1 आणि R2 हे पोटेन्शियल डिवायडर नेटवर्क आहे आणि आपल्याला R1च्या बाजूचं व्होल्टेज काढायचं आहे. आता R1च्या बाजूचं व्होल्टेज काढत असताना पहिल्यांदा रेजिस्टर घेतला R1 भागिले दोन्ही रेजिस्टरची बेरीज R1 प्लस R2 व्होल्टेज डिवायडर फॉर्म्युला आहे, मल्टिप्लाइड बाय VO. अशा पद्धतीने आपल्याला हा फॉर्म्युला मिळाला. आता यामध्ये V2चा विचार करा की जेव्हा आयडियल ऑप एम्प आहे आणि आउटपुट व्होल्टेज VO हे इन्फिनिटी आहे, गेन इन्फिनिटी आहे. याचा अर्थ गेन इन्फिनिटी आहे म्हणजे काय तर VO अपॉन VI हे इन्फिनिटी आहे. त्यासाठी इथे दाखवल्याप्रमाणे Vin काय झालं, 0 झालं, म्हणजे हा दोन्हीचा डिफरन्स ॲम्प्लिफाय होतो. याचाच अर्थ काय झाला, V1 बरोबर V2. कारण हे 0 येण्यासाठी, या दोन्हीतलं टर्मिनलचं व्होल्टेज 0 येण्यासाठी डिफरन्स 0 यावा लागेल, म्हणजेच V1 मायनस V2 0 यावं लागेल आणि V1 मायनस V2 इज इक्वल टू 0. याचाच अर्थ काय आला, V1 इक्वल टू V2, म्हणजे हे दोन्ही व्होल्टेज काय आले, सारखे आले. म्हणून इथे या फॉर्म्युल्यामध्ये V2 इज इक्वल टू R1 अपॉन R1 प्लस R2 इंटू V0. ह्या V2च्या जागेवर आपण काय टाकू शकतो तर V1 टाकू शकतो, V1. आणि V1 काय आहे इथं दिल्याप्रमाणे, हे पहा हा फॉर्म्युला पहा. आता V1 इज इक्वल टू Vin. V1 हेच काय आहे तर Vin आहे आणि म्हणून इथे आपण लिहूया Vin इज इक्वल टू पुढचं समीकरण सारखं R1 अपॉन
R1 प्लस R2 इंटू V0. ओके. आता आपण काय करूया, हे समीकरण सोडूया. हे समीकरण सोडवल्यानंतर काय होईल, हे VO उजवीकडे तसंच ठेवू, व्ही इन त्याला डिवाइड करू, ही जी टर्म आहे R1 प्लस R2 ही इकडे येईल आणि खाली काय येईल, R1 येईल. म्हणजेच हे आपण असं लिहूया या ठिकाणी, व्ही नॉट इक्वल टू किंवा V0 हा झाला आउटपुट व्होल्टेज अपॉन इनपुट व्होल्टेज व्ही इन, VO मायनस व्ही इन इज इक्वल टू, आता VO इथे आहे, व्ही इन त्याला डिवाइड आला, R1 प्लस R2 वरती गेला, R1 प्लस R2 डिवायडेड बाय R1. अशा पद्धतीने या ठिकाणी काय आलेलं आहे, तर फॉर्म्युला तयार झालेला आहे. मग आता V0 अपॉन व्ही इन म्हणजेच काय झालं, इट इज ए व्होल्टेज गेन. काय झालं, व्होल्टेज गेन AV इज इक्वल टू, R1ने याला डिवाइड करा, R1ने जर डिवाइड केलं तर काय होईल, 1 प्लस R2 डिवायडेड बाय R1. म्हणजे या ठिकाणी गेनचा फॉर्म्युला मी या ठिकाणी जी रिकामी जागा आहे इथे लिहितो, व्होल्टेज गेन AV इज इक्वल टू 1 प्लस R2 डिवायडेड बाय R1. म्हणजेच फीडबॅक रेजिस्टर आणि इनपुट रेजिस्टर हे जर या ठिकाणी घेतले आपण तर हा फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला मिळू शकतो. हे आपल्याला फिगरमध्ये दिसून येईल. आता गेन कशी कॅल्क्युलेट करायची हे आपण या फॉर्म्युलेच्या सहाय्याने पाहिलेलं आहे. नॉन इन्व्हर्टिंग इनपुटचे अनेक उपयोग आहेत. व्होल्टेज ॲम्प्लिफायर म्हणून याचा उपयोग केला जातो, त्याचबरोबर बफर म्हणून सुद्धा केला जातो. आता इथे एक शब्द आलेला आहे बफर. बफर म्हणजे काय, बफर म्हणजे असं सर्किट की ज्याचा इनपुट इम्पेडन्स हा खूप जास्त असतो आणि आउटपुट इम्पेडन्स हा खूप कमी असतो. फॉर्म्युलेच्या सहाय्याने आपल्याला चांगल्या पद्धतीने पाहता येईल. मी इथे एक ऑप एम्पचा डायग्रॅम काढतो की जेणेकरून आपण बफर काय आहे हे चांगल्या पद्धतीने समजावून घेऊ. हे जे टर्मिनल आहे, आत्ता जे डायग्रॅम काढला त्यात थोडासा बदल करायचा आपल्याला. हे जे टर्मिनल आहे हे इन्व्हर्टिंग टर्मिनल आहे, हे जे टर्मिनल आहे नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल आहे आणि हे आउटपुट आहे. जर आपण आउटपुट हे इनपुटला जो रेजिस्टर घेतात फीडबॅक रेजिस्टर हा न घेता डायरेक्टली जोडलं असं दाखवल्याप्रमाणे, इथे काय झालं आहे की आपण हा फीडबॅक रेजिस्टर घेतलेला नाही आहे. इनपुट कशाला देणार आहे आपण, नॉन इन्व्हर्टिंग इनपुटला. ओके, व्ही इन असं या ठिकाणी आपण घेऊयात. हे जे इनपुट आहे हे व्ही इन आहे आणि हे जे आहे ते VO आहे. आता पहा इथे जो इनपुट रेजिस्टन्स होता इथे या टर्मिनलला जोडलेला तो जोडलाच नाही आणि जो फीडबॅक रेजिस्टर होता R2 तो काय केला, 0 केलेला आहे. मग फॉर्म्युला आपला गेनचा पाहूया आपण. गेनसाठी जो फॉर्म्युला तयार केला होता तो कुठला होता, व्होल्टेज गेन AV इक्वल टू जो रेजिस्टर घेतला आहे फीडबॅक रेजिस्टर तो किती असणार आहे, आता 0 आहे. म्हणजेच R2 डिवायडेड बाय R1, 1 प्लस R2 डिवायडेड बाय R1, 1 प्लस R2 किती आला, 0 आणि R इन म्हणजेच R1 जो रेजिस्टर होता डायग्रॅममध्ये तो जोडलाच नाही म्हणजे किती झाला, इन्फिनिटी इक्वल टू 1 प्लस 0 इक्वल टू 1. म्हणजेच काय की गेन कशी आलेली आहे, 1 आलेली. याला म्हणतात युनिटी गेन ॲम्प्लिफायर
किंवा व्होल्टेज फॉलोअर. व्होल्टेज फॉलोअर म्हणजेच काय, व्ही इन इक्वल टू व्ही आउट. व्ही इन आणि व्ही आउट सारखेच आहेत. गेन 1 आली याचाच अर्थ काय झाला की इनपुट व्होल्टेज जेवढं आहे तेवढंच आउटपुट व्होल्टेज आहे. म्हणजेच काय की हा व्होल्टेज फॉलोअर सर्किट आहे. मग याचा उपयोग काय आहे, जर इनपुट दिलं तेवढंच जर आउटपुट येत असेल तर याचा महत्त्वाचा उपयोग बफर म्हणून केला जातो. बफर म्हणजे हे असं सर्किट की ज्याचा इनपुट इम्पिडन्स, आता इथे आपण रजिस्टर जोडला नाही म्हणजे इनपुट इम्पिडन्स किती झाला याचा, व्हेरी हाय, खूप जास्त इनपुट इम्पिडन्स असतो आणि आउटपुट इम्पिडन्स जो असतो तो खूप कमी असतो, लो आउटपुट इम्पिडन्स. अशा पद्धतीनं इनपुट इम्पिडन्स जास्त असणारं आणि आउटपुट इम्पिडन्स कमी असणारं सर्किट म्हणून याला बफर म्हणून वापरलं जातं. म्हणजे बफर इज नथिंग बट ए वन टाईप ऑफ नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर. नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरचंच रूपांतर म्हणजे असं ॲम्प्लिफायर की ज्याच्यामध्ये फीडबॅक रेजिस्टर हा 0 केलेला आहे, इनपुट रेजिस्टन्स हा जोडलेला नाही आहे. अशा सर्किटचा उपयोग हा बफर म्हणून केला जातो. हे एक ॲप्लिकेशन आहे. बफर आपण पुढे ॲप्लिकेशनमध्ये येणारच आहे, परंतु नॉन इन्व्हर्टिंगचं रूपांतर बफरमध्ये कसं करतात हे आता आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता पुढच्या ॲप्लिकेशनकडे आपण जाणार आहोत. आपल्याला पाहायचं आहे इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर. इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर म्हणजे असं ॲम्प्लिफायर ज्याचं इनपुट हे आउटपुटला जाताना इन्व्हर्ट होतं, म्हणजे फेज त्या ठिकाणी आउट ऑफ फेज होते, 180 डिग्री फेज शिफ्ट मिळते. याचा अर्थ काय होतो की फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी जर पॉझिटिव्ह व्होल्टेज दिलं इनपुटला तर आउटपुटला जाताना ते काय होईल, निगेटिव्ह. याऐवजी आपण जर या ठिकाणी निगेटिव्ह व्होल्टेज दिलं तर आउटपुटला जाताना काय होईल, ते पॉझिटिव्ह होईल. आपण या ठिकाणी साईन वेव्ह अशी दिली, दुसऱ्या कलरमध्ये आपण घेऊया, साईन वेव्ह अशी दिली इथे साईन वेव्ह दिली. ओके, ही सायनोसायडल वेव्ह दिली. आउटपुटला येताना येणारी ॲम्प्लिफाईड सायनोसायडल वेव्ह अशी असेल, म्हणजे ज्या ठिकाणी आपण पॉझिटिव्ह हाफ सायकल होतं त्या ठिकाणी कोणतं आलं, निगेटिव्ह हाफ सायकल आलं, आणि ज्या ठिकाणी निगेटिव्ह हाफ सायकल होतं तिथे कुठे आलं, पॉझिटिव्ह. 180 डिग्री फेज शिफ्ट ही ह्या ॲम्प्लिफायरमध्ये आपल्याला मिळते. अशा पद्धतीच्या ॲम्प्लिफायरला इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर असं म्हटलं आहे, कारण इनपुट हे व्ही इन हे इनपुट हे कुठल्या टर्मिनलला दिलेलं आहे, तर इन्व्हर्टिंग टर्मिनलला दिलेलं आहे, आणि नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल जे आहे ते कशाला जोडलेलं आहे, इट इज कनेक्टेड टू ग्राउंड. अशा ॲम्प्लिफायरची गेन काढण्याचं सूत्र या ठिकाणी दिलेलं आहे. काय सूत्र आहे पहा, व्होल्टेज गेन इक्वल टू -RF अपॉन RI. मायनस चिन्ह का आलेलं इथे, कारण आउटपुट जे येतं ते इन्व्हर्ट होऊन येतं, पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह येईल, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह येईल, म्हणून या ठिकाणी -RF अपॉन RI दिलेलं आहे. आता हे सूत्र कसं तयार होतं थोडक्यामध्ये आपण या ठिकाणी पाहूया. हे पाहण्यासाठी आपल्याला काही कन्सेप्ट इथे घ्यावा लागेल. हा जो पॉईंट आहे, सपोज इट इज ए V2, इट इज ए V1 पॉईंट. ओके, आता V1 हा पॉईंट काय आहे, तर ग्राउंडला दिलेला आहे, म्हणजे V1चं व्होल्टेज किती झालं, तर 0 झालं. ओके, V1चं व्होल्टेज 0 झाल्यामुळं आउटपुट व्होल्टेज हा काय असेल, आयडियल जर ऑप एम्प असेल तर आउटपुट व्होल्टेज हे किती असतं, गेन किती असते, इन्फिनिटी. इन्फिनिटी गेन म्हणजे काय, तर व्होल्टेज गेन AV इज इक्वल टू आउटपुट व्होल्टेज V0 अपॉन इनपुट व्होल्टेज Vin. हे काय असेल, इन्फिनिटी असेल, आणि हे इन्फिनिटी येण्यासाठी Vin काय असावं लागेल, 0 असावं लागेल. म्हणजेच काय, तर या ठिकाणचं व्होल्टेज जे आहे V2 हे काय असायला पाहिजे, 0 यायला पाहिजे. व्हर्च्युअल ग्राउंडमध्ये हे आपण पाहिलेलं आहे. आणि मग ह्या दोन्हीचा डिफरन्स 0 येण्यासाठी, म्हणजे इनपुट व्होल्टेज जे आहे ऑप एम्प काय करतो की दोन जे इनपुट्स आहेत त्याचा डिफरन्स ॲम्प्लिफाय करतो, म्हणजेच या दोन्हीचा डिफरन्स काय असला पाहिजे,
तर 0 असला पाहिजे. म्हणजेच V1 मायनस V2 इज इक्वल टू काय यायला पाहिजे 0. आणि हा 0 येतो याचा अर्थ काय V1 इज इक्वल टू V2. म्हणजेच हे दोन्ही व्होल्टेज काय आहेत तर ते समान आहे. यापैकी एक ऑलरेडी काय केलं आहे आपण ग्राउंडला दिलेला आहे आणि दुसरं व्हर्च्युअली ग्राउंड आहे. याचा अर्थ या ठिकाणी जो करंट आहे तो सुद्धा काय आहे 0. म्हणजेच काय की या रेजिस्टरमधून फ्लो होणारा करंट म्हणजे RI इनपुटमधून फ्लो होणारा करंट त्याला आपण II म्हणू. तो हा फीडबॅक रेजिस्टरमधून फ्लो होणारा करंट असेल IF इतका. इथे आपल्याला IF लिहायचं आहे. R चुकून आलं आहे आपण ते पुसून टाकूया. यस. आता या ठिकाणी जो फीडबॅकमधला करंट आहे तो किती आहे IF. म्हणजे या ठिकाणी काय तयार झालं I1 आणि IF हे दोन्ही काय आहेत समान आहेत. आता आपल्याला I1 ची किंमत काढायची. I1 ची किंमत आपण कशी काढू I1 बरोबर कशी येईल किंमत तर साहजिक आहे ओहमच्या नियमाप्रमाणे याचे अक्रॉस जे व्होल्टेज असेल त्या दोन्हीची वजाबाकी करायची म्हणजे RIच्या बाजूचं व्होल्टेज मिळेल आणि आपल्याला त्याच्या अक्रॉस जे व्होल्टेज आहे त्याच्यामधून फ्लो होणारा करंट I1 जर काढायचा असेल तर फॉर्म्युला काय आहे V ओहम्स लॉचा V बरोबर I गुणिले R. म्हणजेच काय करंट I बरोबर V अपॉन R अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. मग I1 ची किंमत काढत असताना आपल्याला व्होल्टेज जे आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. I1 कशाच्या बाजूचं व्होल्टेज आहे किंवा I म्हणून याला आपण इनपुट करंट II. तर या ठिकाणी दोन व्होल्टेजची वजाबाकी करायची आपल्याला. दोन व्होल्टेज म्हणजे कोणतं V2 मायनस V1 या दोन्हीची व्होल्टेजची आपण काय करूया वजाबाकी करूया. इथे मी लिहितो II बरोबर V इन मायनस या ठिकाणचं व्होल्टेज म्हणजे V2चं ते किती आहे 0 डिवायडेड बाय रेजिस्टर RI. ओके. आता बरोबर V इन वजा 0 म्हणजेच काय V इन झालं. ओके. अपॉन RI हे या ठिकाणी सूत्र तयार झालं I1चं. आता असंच IF आपण काढू. IF म्हणजेच फीडबॅक करंट. फीडबॅक रेजिस्टरमधून वाहणारा करंट हा इथे दाखवलेला आहे. हा करंट काढण्यासाठी काय करावं लागेल या दोन्हीच्या व्होल्टेजची वजाबाकी करावं लागेल म्हणजे याच्या अक्रॉसचं व्होल्टेज मिळेल. इथलं व्होल्टेज किती आहे 0 म्हणून मी या ठिकाणी लिहितो 0 मायनस या बाजूस व्होल्टेज किती आहे तर VO अपॉन काय आहे रेजिस्टर RF. ओके. मग मी आता इथे हे असं लिहितो मायनस VO अपॉन RF. ओके. आता सांगा हे दोन्ही काय आहेत आपण वेगळ्या रंगामध्ये घेऊ म्हणजे लक्षात येईल. IF आणि हा I आणि IF हे दोन्ही काय आहेत इथे दाखवल्याप्रमाणे सूत्राप्रमाणे तर दोन्ही सेम आहेत बरोबर. II आणि IF म्हणजेच या रेजिस्टरमधून फ्लो होणारा करंट आणि RF मधून फ्लो होणारा करंट हे दोन्ही कसे आहेत सेम आहेत. कारण हा जो पॉईंट आहे V2 हा व्हर्च्युअली ग्राउंड आहे. किर्चॉफच्या नियमाप्रमाणे हे दोन्ही करंट्स काय आहेत आता सेम आहे. इनकमिंग करंट इक्वल टू आउटगोईंग करंट. मग हे जर दोन समान असेल तर हे जे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे हे बरोबर हे होईल. मग हे आपण इथे लिहूया V इन अपॉन RI इक्वल टू मायनस VO अपॉन RF. ओके. आता या ठिकाणी काय करूया आपण RF या बाजूला घेऊ आणि V इन या बाजूला टाकू. ओके. म्हणजे काय तयार होईल हा RF इकडे येईल. RF इक्वल टू RF अपॉन हा RI जसा आहे तसाच RI इक्वल टू RF आपण कुठे घेतला इथे घेतला आहे आणि RI जसाच तसा आहे आणि हा V इन कुठं जाईल या बाजूला जाईल मायनस VO अपॉन VI. आता VO अपॉन VI हे काय आहे तर व्होल्टेज गेन आहे. म्हणून याच्यानंतरची जी क्रिया आहे ती मी या ठिकाणी दाखवतो. यानंतरचं जे पुढची स्टेप आहे ती या ठिकाणी दाखवतो. VO अपॉन VI
म्हणजेच व्ही इन इज इक्वल टू मायनस आर एफ अपॉन आर आय. ओके, हे मायनस चिन्ह इकडे आलेलं आहे म्हणून हे प्लस झालं आणि हे मायनस झालं. व्ही ओ अपॉन व्ही इन हे काय आहे? इट इज कॉल्ड व्होल्टेज गेन ए व्ही. ए व्ही इज इक्वल टू मायनस आर एफ अपॉन आर आय. हा झाला आपल्याला गेन काढण्यासाठीचा फॉर्म्युला. गेन कशी काढता येईल आता आपल्याला? हा फॉर्म्युला तयार झाला गेनसाठी. काय फॉर्म्युला तयार झाला? ए व्ही इक्वल टू म्हणजेच व्होल्टेज गेन इक्वल टू मायनस आर एफ अपॉन आर आय. मायनस चिन्ह का आलं? कारण हे ऑपरेशनल ॲम्प्लिफायर कोणत्या मोडमध्ये आहे? इन्व्हर्टिंग मोडमध्ये आहे. प्लस दिलं तर मायनस येईल, मायनस दिलं तर प्लस येईल आणि म्हणून हे मायनस चिन्ह या ठिकाणी आलेलं आहे. फीडबॅक रेजिस्टर आर एफ अपॉन आर आय हे या ठिकाणी व्होल्टेज गेन काढण्यासाठी जे सूत्र आहे ते आपल्याला या ठिकाणी तयार झालेलं दिसून येईल. आता आपण हे सगळे मार्किंग्स काढून टाकूयात. या ॲम्प्लिफायरच्या ॲप्लिकेशनकडे आपण येऊया. 2 ॲप्लिकेशन्स या ठिकाणी दिलेले आहेत. इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर हे व्होल्टेज कन्व्हर्टर म्हणून वापरतात. ज्यावेळेस आपल्याला व्होल्टेज कन्व्हर्ट करायचं आहे त्या कामासाठी हे ॲम्प्लिफायर वापरलं जातं. दुसरं आहे म्हणजे साईन चेंजर. साईन चेंजर म्हणजे साईन बदलली जाते. आत्ताच आपण पाहिलेलं आहे, जर पॉझिटिव्ह व्होल्टेज दिलं तर निगेटिव्ह होतं, निगेटिव्ह दिलं तर पॉझिटिव्ह होतं. म्हणजे व्होल्टेजची काय झाली? चिन्ह बदललं, साईन बदलली. साईन चेंजर म्हणून हे ॲम्प्लिफायरचा उपयोग केला जातो. अशा पद्धतीने या भागामध्ये आपण ऑप ॲम्पच्या लिनियर ॲप्लिकेशनमधील इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर त्याचबरोबर नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरचा अभ्यास केलेला आहे. या भागामध्ये आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.